नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचा सकाळी स्वागत असा बऱ्याच दिवसांनी. तर मंडळी मी जाग बाहेर पडलं एक कामाक. हे बघा, आधी आकाडो काढतोय. दुर्गेश शाळेत गेलो सकाळीच, 10वीची परीक्षा असल्यामुळे शाळा सकाळीच असता. तर मंडळी तुमचं सकाळी स्वागत असा. आणि मी कामाक जाग बाहेर पडलोय भोगनाथवाडीत, म्हणजे गणेश परब, अमोल परब वगैरे, म्हणजे त्यांच्या घराचा सध्या रंगकाम चालू आहे. तर त्या घर रंगवसाठी मी आता सुधीरच्या घराकडे आतलं आणि थंयसून मग कामाक जातलं आहे. तर मंडळी खूप दिवस झाले, 20-25 दिवस झालेले आहेत काम सुरू केल्यावर. आणि त्याच्यानंतर आम्ही 1-2 कामामध्ये केले, कारण कलर वगैरे हाणूचे होते आणि काही कामं होती ती कामं केली. आणि त्याच्यानंतर काम आता कंटिन्यू चालू आहे. आज किंवा उद्या शक्यतो, नाही तर झालाच तर परवा, म्हणजे उद्या तर बऱ्यापैकी संपवतलो काम. संपला तर पूर्णच संपात. आणि त्याच्यानंतर मग आता होळी आहे. मग होळीचे 4-5 दिवस धूमछान, त्याच्यानंतर परत काम चालू होतं ना. तर चला जाऊया. काम कशा पद्धतीत केलं हो? पूर्ण घासकाम होता, आतमध्ये पुठ्ठी होती, बाहेरना घासकाम होता, प्रायमर. त्याच्यानंतर आता प्रायमर वगैरे कलर करून पूर्ण केलो हा बाहेरना. म्हणजे पट्टे वगैरे थोडेसे चवतारू पट्टे, कौलाचो कलर स्लोपा तो करूचा. तर चला आता डायरेक्ट भेटाया सुधीरच्या घराकडे, नाहीतर मग भोगनाथवाडीत अमोलच्या घराकडे मध्ये. तर मंडई आंबे दाखवते तुमका लागले ते बघा, आमच्या सुभेदारांच्या घराकडे. हे बघा तोरात बारकी बारकी, आणि आंबो भरपूर धरणार होतो, पण तो मळबट वगैरे पडल्यामुळे कमी झाले. तरी पण हे बघा, खिरमट करून खाऊ काही एक दिवशी. बघा वरती तागद हा, पण कमी आहेत आंबे. मंडईनं मळ्यात दिलं आता बाहेर मस्तपैकी. बघा ऊन पडला कावळा कावळा, आणि थंडी होती जरा सकाळीच, त्याच्यामुळे आता उन्हात इल्यावर जरा बरा वाटता. आणि हो बघा, ह्यो समोर बंगलो दिसताना, जे चिऱ्याचा घर, मागे तुमका व्हिडिओ दाखवलेलं आहे, तर अशा पद्धतीत असं अजून पूर्ण म्हणजे बाहेरना ते का अजून कलर वगैरे करूचा, म्हणजे ऑर्निश करूचा त्या घराक. माका व्हिडिओ करूचो हा त्या घराचो तुमका दाखवसाठी, पण वेळ मिळत नाही. हो बघा, ह्यो तो गेट तुमका मागे व्हिडिओ करून दाखवलेला आहे, आणि त्यासमोर घर आहे. तर आता सगळी शेवाळी वगैरे इली आहे जरा. तर बघा घर, आणि काजी असत. हे बघा काजीवर बोंडू आहेत बघा, दिसत असत तुमका. हे बघा बोंडू. टाटा, कसे आहेत पेपर? आहे ना. किती झाले? 2च झाले? अहो 2च जातात पेपर. हा, महापुरुषाचं मंदिर आहे. आपण आम्हीच केलेलो पेंटिंग. आता 4 वर्ष झाली ना रे. 4 वर्ष, हो 3-4 वर्ष झाली. कलर थोडंसं डल पडलो, पण अजून सुंदर दिसता. लांबना दाखवत आहे त्याच्यामुळे तुमका दिसत नसतात. ही आमची अंगणवाडी परवाडीतली. तर मंडई येऊन पोचलो आम्ही गणेश परबच्या घराकडे. दाखवते आता, बाहेरना पहिला दाखवते काय काय काम केलं. आता आकाडो आहे सर पण. तर मंडई हे बघा, अशा पद्धतीत बंगलो आहे. जरा लाईट बेबी पिंक कलर आहे बाहेरना ॲपॅक्समध्ये. आणि हे पट्टे वगैरे अजून मारूचे आहेत. आणि ह्यो जो स्लोप आहे मधलो, तो एक कलर अजून खोलूक नाही, आम्ही दाखवतोय तुमका. आणि हे डार्क ब्राऊन काहीतरी हा कलर, ग्रे कलर सारखा हा, खाली चौताऱ्याक आणि हे खांब वगैरे दिसतात ते. तर ह्या तुमका संध्याकाळी दाखवतोय जरा. हे बघा, या समोरसून हा असा. आणि हे पण पट्टे वगैरे अजून करूचे आहेत. तुमका आतमध्ये दाखवतोय की पुट्टी वगैरे कशी गेली आम्ही, आणि कलर काम. बघा, हे सगळं फायनल झालेला. यासाठी एक मेहंदी कलर आहे, आणि हो लाईट आहे, म्हणजे अपव्हाईट टाईप येलोमध्ये. आणि ही देवखोली. बघा, ही समोरची भिंत पिंकमध्ये, आणि ही येलो आहे थोडीशी. हे सगळे शेड मुंबईवरून बनवून आणले आहेत त्यांनी.
लाईट कमी असल्यामुळे दिसायचा नाही. किचन मधलो कलर हा. आणि पान खाता पान पान खातं ना काय नुसतो या पान सुपारी आणि तंबाखू. हे मावशी आमची हा हे बघा पान बिन खाता डबे बघा तयार कसे केलाय ना ते बघा. आणि हे बघा ह्यासाठी जिनो हे सगळं हे बघा ऑरेंज मँगो कलर आहे डार्क भिंत ह्यासाठी बेडरूम आडे ह्यो बाथरूम वगैरे आणि तुमका जिनो दाखवते वरसून हे सगळं कलर फायनल झालेलं आहे ह्यासाठी. आणि वरती जाऊन दाखवते ह्यासाठी सामान ठेवलं नाही सगळं म्हणजे आधी फायनल करून घेतलो आतलो कलर आणि त्याच्यानंतर बाहेर गेलो मी प्रायमर डॅम्प प्रूफ वगैरे केला. हे बघा अरे उजेड किती म्हणजे प्रकाश परावर्तित होता सगळं व्हायचं. या बघा ह्या डॅम्प प्रूफ केलेला एक कोट करून ठेवलो आम्ही डॅम्प प्रूफचं. आणि संध्याकाळी म्हणजे आज किंवा उद्या संध्याकाळी फायनल झाला की एका सेकंड कोट करतलो दुसरं कोट मारतलो म्हणजे फायनल होता काम शेवट ठेवतलो ह्या कारण पायाचे ठसे वगैरे लागतात. हे तुमका सकाळ बाकी संध्याकाळी दाखवते कलर करताना कारण प्रकाश सूर्याचा प्रकाश एवढो पडताना आहे. तर ह्यो एका बेडरूम ह्यो पण फायनल पूर्ण ह्यो एक बेडरूम 3 बेडरूम तडे का यो बघा लाईट वगैरे आता बल्ब वगैरे काढलेले आहेत. चाय नको तर मंडळी ड्रेस चेंज करून झालेलो आणि यो बघा बबलू घर मालक बबलू परब नाव कसं रे तुझं? प्रसाद परब. प्रसाद परब माका आजच माहिती हा नाव प्रसाद परब खराच. आता इतके दिवस 20-25 दिवस झाले ह्याचं काम करतो पण ह्याचा प्रसाद नाव आता माका आज समजला. आणि ह्याका फक्त बबलू म्हणतात सगळा बबलू 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 ह्या कर बबलू पाणी आण बबलू पेज आण ऑर्डर सोरीच राहायचे फक्त. तर चला कामाक लागा आता वरती स्लोपला कलर देऊचो हा तो देऊया म्हणजे रेड टाईप कलर हा तो खोलून बघू नाही अजून. आणि सगळे कलर ते मुंबईवरनं त्यांनी बनवले आणि त्याच्यामुळे वरती फक्त नंबरच नाव काय त्याच्या म्हणजे त्या डब्यावर नाव लिहिलेलं नाही कलरचा नंबरच त्या वाईज कलर देऊचे त्याच्यामुळे शेड कसली आहे नाव हा काय आता आम्ही सांगू शकत नाही. तर चला कलर काम चालू करूया. तर मंडळी बघा अल्टिमामध्ये 0526 म्हणून शेड आहे अल्टिमामध्ये अपॅक्स पण त्याचा नाव वगैरे काय नसल्यामुळे काय समजत नाही फक्त नंबरवर शेड समजू शकता तुमका. तर अशी शेड आहे बघा ऑरेंज रेड नाही किंवा डार्क ऑरेंज पण नाही. आता मारल्यानंतर समजा लाईट होता की डार्क होता ती. तर चला चालू करूया काम. ह्या बघा हे सगळं दुकान घातलेलं आमचा हे सगळे डायरेक्ट कंपनीतनं कलर आणलेले आहेत. हे बघा हे सगळे जे बादले दिसतात हे बघा त्याच्यावर प्रिंटिंग वगैरे काय नाही अशी. तर असे तयार करून डायरेक्ट आणले त्याच्यामुळे शेडचा नाव आमका समजत नाही फक्त शेडचा नंबर आहे त्याच्यावरना नाव समजू शकता. बबलू एकादशी झाली आज मग आता उद्या 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 चिकन आणा. हा उद्या शनिवार हा शेवट आमचा शेवट तिकट करू गया पोस्टाकडे जा आणि 2 किलो काय तर घेऊन ये. किती आणलं? 2 किलो. 2 किलो घे का मेले 1 किलो बस झाला अर्धा किलो नाही रे सुधरे हा. हो आम्ही काय उद्या जाताना तळे गावकर बसून जातलो रविवारचा. हे जे साईडचा ह्यो जो चौतारो हा ना आणि हे खांब एका ह्यो कलर देऊचो हा तो पहिलो कलर आधी ढवळून घेऊया आणि त्याच्यानंतर मारताना दाखवते तुमका कसं दिसता तो. आणि सुकल्यानंतर ना ही शेड चेंज होता थोडीशी. तर चला ह्या बाटल्यात बनवूया कलर. तर हे बघा ऑरेंज कलर जो हा ऑरेंज असतो नाही तो पण बरो दिसता ह्यासाठी एक रोलर फिरवलं आहे वरना मी आणि सुधीर आता तो कटिंग करता तो बघा त्यासाठी तरी तर असून कटिंग करी दिलो हा. आणि ऊन समोर ना सूर्यप्रकाश असल्यामुळे क्लिअर दिसत नाही. ह्या बंगल्याच्या बरोबर समोर ना आहे बंगला आहे बघा एका बाहेरनं आम्ही त्या दिवशी कलर केलो ब्लू स्टार वगैरे स्टम जे आहेत आणि ती बघा आतमध्ये वीर हा तिका ग्रे कलर करून मारलो हे बघा. आणि आता थोडासा काम
शिल्लक आहे त्या साईडचा, तर आज उद्या करतलो पूर्ण, म्हणजे होळीच्या आधी सगळा पूर्ण होताला. आणि ह्यानी हडे बघा भाजी वगैरे टाकल्याने या वांगी आहेत, मूगा, ही वांग्याची ढाका आणि बारीक बारीक वांगी लागली आहे ती बघा. आई सर बघा टोमॅटोची झाडं आहेत, टोमॅटोचा झाड लागलं नाही. आणि गावठी टोमॅटो हे बघा लागलेत, पिकतात का रे झाडावरच. होय. हे बघा टोमॅटो बघा भारी ना. खाली बघा भातलाच ना सर, तर सिमेंट आहे टाकलेला आणि त्याच्यातच या झाड इला बारीकसा. आणि त्याच्यानंतर हा मिरचेचा झाड हा, या मिरचेचा आणि ह्या टोमॅटोचा बघा खालचून असे लागत इले टोमॅटो एका. हे बघा भारी चारवसाठी कच. पण आता मग वाटतं कलर थोडं पडल्यामुळे भावली आहेत का रे, पाणी टाकू बाया. एक मिरचेचा झाड आणि हे बघा हे मिरचे वगैरे लागले आहेत. ग्रे कलर नाही हा, म्हणजे असं ब्ल्यू आहे ना थोडं थोडं. होय होय. कासव बघा कासव, हे बघा एवढे पाय बी देखावत असे. आणि हा बघा तोंड, पण हे बुतूर घेत नाही तोंडणारे बबलू, बाहेरच राहत आहे. बघा कासव बघा भारी आहे. चारवसाठी बघला असतं तुमका कासवच दिसतलो. हे बघा अरे बघला असतं ह्यो कासव, चारवसाठी तोंड असते का. आणि हडसून बघला असतो ह्यो बघा, म्हणजे निसर्गाची ह्या आहे किमया असा नाही रे, चमत्कार निसर्गाचं. हो बघा कासव, हो बघा. आणि त्याला रंग मारलो आम्ही वरसून. काय आहे बबलू या माहिती आहे. हां चुरू ना मंडळी हो. आणि खैसून बघला असतं त्या कासवासारख्या चारी साईडला तोंड होते बघ कासवासारखी. कसू बघला असतं कासवा पण चुरू ना. हो बघा एका कोंब येता खाली. तर मित्रांनो हे बघा अशा पद्धतीत पट्टो मारलो हा. हडसून बघलास ना तर वेगळं दिसता उजेड पडल्यामुळे. आणि हे ठोकळे आता रंगवचे आहेत, सुधीरने मारले ना समोरसून. हडसून बघ रे किती वेगळं दिसतात बघ. हां तो बघ ना किती ग्रीन वाटतं. हो इकडनं वेगळं दिसतं, कारण आत्ता सूर्य चढलो मावळतेकडे. हे बघा ऐसून बघलास तर माडासून हे बघा सूर्य आता बरोबर 6 वाजत दिलेत. आणि ऊन बघा किती अजून बाहेर आता. तर हे बघा असो. आणि हडसून बघलास तर वेगळं दिसतलो तुमका. हे बघा हो बघा हडसून वेगळं दिसता. आणि वरसून बघलास ना लय भारी वाटतं त्याचा सीन. आहे बघा गच्चीवरना टेरिसवरना वरच्या एक कलाम आपण त्या काय फक पण नाही, आंब्याचा तोर पण नाही. तर आजूबाजू घरा आहेत बघा मस्तपैकी. भोगनाथवाडी आमची आणि ही सगळी परबांची घरा. आणि हा असा अंगण्यांचा घर आहे सर. तर हे बघा हडेसून पट्टो मारून पुरो झालो. आता सिंगल मारून झाला सगळा पट्टो हे सगळे. आणि डबल करूचे शिल्लक आहेत ते आता उद्या करतलो. ऐसून जर बघलास तर हे बघा वरसून इसून बघला असं इसून ना, तर ही आमची भोगनाथवाडची शाळा दिसता इसून. ही बघा ही बघा झूम केलास तर स्पष्ट दिसायचं नाही, कॅमेरे का तेवढी क्वालिटी नाही. पण ही भोगनाथवाडीतली शाळा आमची कौसरी शाळा नंबर 3. तर हे लागतं कटिंगचं काम आज माझ्याकडे हा सर. बघा असा टोकळे दाखवले का जरा बरा दिसतं. तर सर पण थोडा कटिंग करून घ्यावया. तर मंडळी अशा पद्धतीत आजच्या दिवसाचा काम पूर्ण झाला. म्हणजे पट्ट्यांका सिंगल कलर मारलो, थोडंसं डार्क झालेलो शेड आणलेल्यानी. मग त्याच्यातनं सुधीर आणि बबलू गेलो कणकवलीत आणि त्यांनी व्हाईट कलर आणल्यानी तो आता व्हाईट कलर मिक्स केलो त्याच्यात. आणि पट्टो सिंगल केलो, पट्टो चवतारू आणि जे खांब आहेत त्यांना सिंगल कलर मारलो. आणि आता उद्या ह्याचा रवलाला काम आहे, म्हणजे पट्ट्यांका डबल कलर मारणे. आणि खिडक्यांका जरा लाईट ही जी शेड आहे ही लाईट पिंक कलर आहे लाईट. मग त्याच्यातच डार्क करूचो थोडंसं पिंक कलर. आणि
ती शेड खिडक्यांका मारूचे, खिडक्यांच्या साईडचे जे पट्टे आहेत त्या खिडक्यां चला आजच्या दिवसाचं काम संपवलं आम्ही. उद्या जास्तीत जास्त काम संपवतलो, थोडासा रावला तर चला जाऊया आता घराक. तर मंडळी सगळ्यांचं स्वागत असा पुन्हा एकदा आजच्या दिवसात दुपारनंतर, कारण सकाळपासून व्हिडिओ बनवूक मिळाक नाही, कामच तसा होता आणि आज संपवचा होता त्याच्यामुळे व्हिडिओ बनवूक मिळाक नाही. तर सगळ्यांचं स्वागत. आज काम संपवतलो आम्ही बऱ्यापैकी. आत्ता फक्त पट्टे मारूचे होते ते मारून घेतलं आणि डॅमप्रूफ मारूचा वरती झाला रे म्हटलं. तर बबलू ना लिंबू पाणी बनवत आहे बघा. ए थंड आहे का पाणी? थंड टाकलं फ्रीजमधलं हां साधा. तर लिंबू पाणी बनवलं नाही ना, लय भारी बनवतं. अति चव आहे याच्या. साखर टाकलं तो साखर रवा बाजू लय भारी बनवतं का. आणि प्रमाण एकदम भारी याचा साखरेचा मिठाचा एक नंबर. सुधऱ्या धर वर देतं का नको खाली देऊन देते का. तर लिंबू पाणी जीव थंड करूया आणि टेरिसवर जायचा. स्लॅबला ना डॅमप्रूफ मारूचा, डॅमप्रूफ दुसरं कोट मिक्स. जरे भाऊ जीव थंड कर, जाऊया वर आपले. हां वैरे होय लाईट होईल मग. जर मी आपला अंधारातच करतोय व्हिडिओ. आता बघ कसं दिसता बघ. भारी बनवता ना रे सुधरे. हां परफेक्ट एकदम प्रमाण परफेक्ट मस्त. चला पिऊया. हो आम्ही पिऊच्या आधी हो चव बघता का. भारी आलो ना, एक नंबर. चांगला काम करताय बघा. टेरिसवर नाही सगळं पत्तेरो पडलेलो आहे बघा वाऱ्यात. तो भरता आहे सर, कारण आता सेकंड कोट मारूचा होगात ना. कडे चढायचा लागता, काय करूचा लागता का. पायपाक मारा कलर. पायपाक मारतलो रे एवढे सगळे कसं रोवलंय तो बघ. ह्या पायपाक ना हो धडे तू मग ह्याकडे जाऊ नका. खोल किती आहे बघा. मग किती खोला काही बसलोय तो बघ एकदम ठेवला वरती. गेलो मग बघा असं कटिंग करून घेता. डॅमप्रूफ असा आहे बघा, डॅमप्रूफ आहे आणि पूर्ण जाड आहे. म्हणजे ह्याच्यात पाणी अजिबात यूज केलेला नाही. पहिलं जो एक कोट मारलेलो पहिलो ह्याच्यात ना पाणी घातलेला थोडा. ते पाणी घातल्यामुळे काय आता चिरचिर असतं, बारीक बारीक जी चीर असतात त्याच्यात जाऊन जाम बसता. आणि आत्ता जो ह्यो कटिंग करून घेताना ह्या जा डॅमप्रूफ आहे ह्याच्यात अजिबात पाणी घातलेला नाही. तर मंडळी या बघा डॅमप्रूफ मारूक सुरुवात केलो आम्ही. हे बघा या साईडने मारलं दुसरं कोटा. आणि गजालिक आमच्या काका येलो आहे बघा चव्हाण. शाबास म्हणजे का हां हां गजाली सांग काहीतरी. काही गेलं काही रे मेडिकल मध्ये औषध आणू. असा अमोल हा अमोल नाही दुसरे मेडिकल तत्ताच तू मध्ये गेलं. हां 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 मायकलकडे म्हणजे मायकलच्या मेडिकलमध्ये. तर मंडळी या बघा असा कोट मारून घेतो पहिलो रोलरने. आणि त्याच्यामुळे आता सगळा जाम होता. याच्यावर जर पाणी वगैरे काय पडला तर खाली जायचं नाही, म्हणजे ओल येऊची नाही शेतात खालसून स्लॅबला म्हणजे सिलिंगला वगैरे. त्याच्यासाठी हा डॅमप्रूफ मारतो आम्ही. मग डबल बारी कशी आली एकदम. ए कोण कोण होते बुवा कोण होते? मुळंबो आणि गावडे मुळम खैले देवगडचे लेडीज बाई होती ना. लेडीज. हां आणि ही गावडे गावडे मालवणचे. मालवणची भारी करतात बारी. पेटवलेल्यानी पेटवले काही ना माका योग नाही गावला रे. कारण मंडळी डॅमप्रूफ मारून झालेला हे बघा खाली आणून ठेवलं आहे. आई सर कोटा गळता आता. आणि आता रोलर वगैरे सगळं धूप होया होता वाटता जाम केल्यामुळे तर गळला. अरे घेऊ काय रे झाकण्यात होता ना तर पडला. हे चल का चल संध्याकाळ झाली. आम्ही पण जातो आता. आम्ही पण जातो 7 वाजता तिले.